मामा आपल्या बहिणीच्या घरी आला की येताना भाच्यांसाठी खाऊ घेऊन येतो. बहिणीच्या लेकरांना आनंदी बघण्यासाठी जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयत्न मामाकडून केले जातात आणि म्हणूनच पोरं कायम आपल्या मामांची वाट बघत असतात. पण तुम्ही कधी कल्पना केली आहे का, तुमचा मामा तुम्हाला भेटायला आलाय आणि भेटायला येताना चक्क एक डेड बॉडी घेऊन आलाय. ऐकून अंगावर काटा आला ना? पण भिवंडीतील कशेळी परिसरात राहणाऱ्या संदेश मोरेच्या मामानं त्याच्यासाठी असंच गिफ्ट आणलं होतं. सोबतच संदेशचा मामा त्याला या मृतदेहाची विल्हेवाट लावायला मला मदत कर असा आग्रही धरत होता. बरं, मामाने हा मृतदेह थोडा तिडका नाही तर जवळपास 400 किलोमीटर लांबून आणलेला. या प्रकारानं भाच्याच्या पायाखालची जमीन तर हादरली, पण जेव्हा त्या डेड बॉडीचं रहस्य उलगडलं तेव्हा भिवंडी सोबतच कोल्हापूर सुद्धा हादरून गेलं. आता भिवंडीमध्ये सापडलेल्या डेड बॉडीचा कोल्हापूरशी काय संबंध, आणि संदेशचा मामा ती डेड बॉडी घेऊन भिवंडीलाच का गेला होता, या सगळ्यांबाबत आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत आणि तुम्ही पाहताय कट टू कट. ही गोष्ट चालू होते कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी मधल्या शिरगाव येथून. शिरगाव इथं राहणाऱ्या सुरेखा शिवाजी न्यारे या शिरगावच्या सरपंच राहिलेल्या आहेत. सुरेखा यांच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. सुरेखा न्यारे यांच्या घरासमोरच प्रकाश उर्फ बाबू पाटीलचं घर आहे. गावखेड्यांमध्ये आजही समोरासमोर घरं असतात. शेती जवळपास असेल तर कामानिमित्त या घरांमध्ये कायम संवाद होत असतो, बोलचाल चालू असते. सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील यांच्या घरामध्ये देखील अशीच बोलचाल असायची. या दरम्यानच या दोघांच्या मधली बोलचाल ही आणखीन पुढे सरकली. सुरेखा न्यारे यांच्या आयुष्यात असणाऱ्या पोकळीचा प्रकाश पाटील यांना फायदा उचलला. त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि कालांतरानं हे मैत्रीचं नातं पुढे सरकलं आणि दोघांमध्ये ते संबंध प्रस्थापित झाले ज्या संबंधांना समाजात सहजासहजी मान्यता मिळत नाही. दोघांचीही घरं समोरासमोर असल्यामुळे गावात कुणालाच सुरुवातीला या दोघांबाबत संशय आला नाही. त्यांचं नातं शांततेत चालू होतं. पण अशातच सुरेखा यांनी प्रकाश याच्याकडं मला तुझं अधिकृत नाव दे, माझ्यासोबत लग्न कर अशी मागणी केली. सुरुवातीला प्रकाश पाटीलनं या गोष्टी हसण्यावारी नेल्या. त्याला सुरेखा यांच्यासोबतचं नातं हे फक्त अफेअर पुरतं मर्यादित ठेवायचं होतं. सुरेखाच्या लग्नाच्या मागणीनंतरही त्यानं हसून या गोष्टी टाळल्या आणि त्यांचं नातं पुढं चालूच राहिलं. मात्र अधूनमधून सुरेखा यांचा हट्ट उफाळून येत होता. प्रकाश या लग्नाच्या मागणीला मात्र कंटाळला होता. प्रकाशला एका विधवेसोबत लग्न करणं शक्य नव्हतं आणि समाजात ते सहजासहजी स्वीकारलंही जाणार नव्हतं. पण सुरेखा या गोष्टींना समजून घेत नव्हती. कालांतरानं सुरेखा यांचा हट्ट वाढत गेला. मात्र प्रकाश यानंतर सैरभैर झाला. त्याला समजत नव्हतं या गोष्टी थांबवायच्या कशा. आणि अशातच त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला. आषाढी एकादशी जवळ आलेली. प्रकाशनं सुरेखाला आपण लग्न करूयात असं समजावलं. मात्र त्यापूर्वी आषाढी एकादशी निमित्त आपण पंढरपूरला जाऊन जोडीनं देवाचं दर्शन घेऊन असं सांगितलं. सुरेखा यांच्या मनात ह्या गोष्टी ऐकल्यानंतर आनंदाचे धुमारे फुटले. त्यांच्या स्वप्नातील दुनिया आता त्यांच्या समोर दिसायला लागली होती. त्यांना प्रकाश हवाच होता. आता जोडीनं आपण प्रकाश सोबत पांडुरंगाच्या दारात जातोय म्हटल्यावर काही ना काही देवाच्या कृपेनं आपल्या आयुष्यात चांगलं होईल ही आशा त्यांच्या मनात जागी झाली. त्या दोघांनी जोडीनं पंढरपूरला जायचं नियोजन केलं. त्यानुसार रविवारी सकाळी सुरेखा या ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्या. प्रकाशनं त्यांना गाडीत बसवलं. प्रकाश म्हणाला, आपण पंढरपूरला जाऊयात, मात्र त्याआधी गोठ्यावर जाऊन मी काही गुरांना काहीतरी खायला घालतो. सुरेखा यांना त्यात काही वावगंही वाटलं नाही. गावखेड्यात आजही ज्याच्या घरात जनावरं आहेत त्यांना कुठं बाहेर जायचं म्हटलं तर जनावरांच्या दिवसभराच्या चारा पाण्याची सोय करावीच लागते. सुरेखा मोठ्या कौतुकानं आपल्या बॉयफ्रेंडकडे बघत गाडीत बसल्या होत्या. प्रकाशनं गाडी शिरगावच्या लिंडोरीच्या वाड्याजवळ असणाऱ्या गोठ्याकडे वळवली. या गोठ्याचा परिसर हा तसा निर्मनुष्य. गावखेड्यांमध्ये बऱ्याचदा जनावरांचे गोठे हे शेताच्या जवळ असतात, जेणेकरून जनावरांना आवश्यक असणाऱ्या चारा पाण्यासाठी सुलभता येते. त्या गोठ्याजवळ गाडी पोहोचताच प्रकाशनं सुरेखाच्या अंगावर झेप घेतली आणि तिला म्हणाला, तुला एकदा सांगितलेलं समजत नाही? मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. मी वारंवार तुला सांगतोय तरीही तुझा आग्रह सुटत नाहीये. असं म्हणत प्रकाशनं सुरेखाचं नरडं दाबलं. सुरेखा त्याच्या हाताची पकड सोडवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होती. सुरेखानं हातपाय झाडले,
पण प्रकाशला तिची दया आली नाही. अखेरीस सुरेखाचा श्वास थांबला. प्रकाश सोबत पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय म्हणून घरातून निघालेल्या सुरेखाला प्रकाशनं थेट पांडुरंगाकडे पाठवलं. आता सुरेखाची कटकट त्यानं कायमची मिटवली होती. इथून पुढं ती लग्नासाठी आग्रह धरणार नाही यामुळं प्रकाश खुशीत होता. पण आता एक मोठा प्रश्न पुढं होता. आता पुढं काय करायचं? सुरेखाला जरी संपवलं असलं तरी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. अन्यथा हा प्रकार उघडकीस आला असता. जिच्यापासून पिछा सोडवण्यासाठी तिला कायमचं संपवलं तिच्या पायीच प्रकाशला जेलमध्ये जावं लागलं असतं. आणि प्रकाशच्या डोक्यात पुढचं एक नियोजन ठरलं. त्यानं सुरेखाचा मृतदेह आपल्या कारमध्ये टाकला आणि गाडीला स्टार्टर मारला. प्रकाशला आपला भाचा संदेशची आठवण झाली. आपला भाचा काहीही झालं तरी या कठीण प्रसंगातून आपल्याला सोडवेल याची त्याला खात्री होती. त्यामुळंच 350 किलोमीटरहून अधिकचा प्रवास करत प्रकाश ती गाडी घेऊन थेट कशेडीत आपला भाचा संदेशकडे गेला. मामा दारात आलाय म्हणून संदेश खुशीत होता. मामाला अचानक कसं येणं झालं म्हणून संदेशनं विचारलंही. पण मामाचा चेहरा त्यावेळी घाबरलेला होता. मामाच्या कानामागून घाम उघळत होता. संदेशनं ओळखलं काहीतरी गडबड आहे. त्यानं विचारलं, मामा एवढा का घाबरलायस? प्रकाशनं दबकत सगळी हकीकत आपल्या भाच्याला सांगितली. आणि तूच या प्रकरणात काहीतरी मदत कर आणि मला वाचव अशी विनंतीही केली. आपल्या मामाने केलेले कांड ऐकून संदेशचे पाय थरथर कापायला लागले. जो मामा त्याच्यासाठी खाऊ घेऊन यायचा तो मामा आज त्याच्याकडे येताना चक्क एक मृतदेह घेऊन आलेला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावायला मदत कर अशी विनंती करत होता. संदेश हे सगळं ऐकून 2 मिनिटं फ्रेज झाला. पण त्यानंतर संदेशनं स्वतःला समजवलं ही गोष्ट चुकीची आहे. या गोष्टीमध्ये आपल्या मामाला साथ देणं चुकीचं आहे. संदेशनं आपल्या नैतिकतेला जागत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांना हा सगळा प्रकार सांगितला. पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत प्रकाशला अटक केली. प्रकाशच्या गाडीत असणारा सुरेखा न्यारे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा गुन्हा शाहूवाडी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. ज्या भाच्याकडे प्रकाशनं मदतीच्या अपेक्षेनं पाहिलं होतं त्या भाच्यानंच प्रकाशला पोलिसांच्या कचाट्यात अगदी अलगद सापडून दिलं. आता प्रकाशच्या हातात काहीच राहिलेलं नाही. प्रकाशनं पोलिसांना हा गुन्हा कसा केला, का केला या गोष्टींची इत्थंभूत माहिती दिली. हे प्रकरण जेव्हा माध्यमांमध्ये आलं तेव्हा कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. पंढरपूरला दर्शनासाठी निघालेली महिला आता थेट पांडुरंगाकडेच गेली. किंबहुना तिला जबरदस्तीनं पांडुरंगाकडे पाठवले अशी चर्चा कोल्हापुरात सुरू झाली. यासोबतच या सगळ्या प्रकरणानं विवाहबाह्य संबंध आणि त्यांचे दुष्परिणाम या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चर्चेत आल्या. जर सुरेखा न्यारे यांनी वास्तवाचं भान ठेवलं असतं, प्रकाशकडे लग्नाचा हट्ट धरला नसता तर कदाचित आज त्या जिवंत असल्या असत्या. सोबतच प्रकाशनं देखील सुरेखा यांची वैवाहिक परिस्थिती लक्षात घेऊन अगोदरच स्वतःवर नियंत्रण ठेवलं असतं तर आज तो अटकेत नसता अशा चर्चा आता पुढे रंगायला लागल्या. तुर्तास प्रकाश हा पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस या घटनेचा आणखीन सखोल तपास करतात. या प्रकरणी कायद्यानं प्रकाशला योग्य ती शिक्षा होईलच. पण अशा घटना समाजाच्या दडपणापायी घडणारे गुन्हे पुन्हा एकदा चर्चेत आणतात. आपण तुर्तास इथेच थांबूयात. मात्र या संपूर्ण घटनाक्रमावर तुमची मतं काय आहेत मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.